आपल्या इचलकरंजीतील श्री वर्धविनायक मंदिर, जिथे लाखो भाविकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, असे हे आपले पुरातन काळातील मंदिर. या मंदिराची स्थापना कशी झाली हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण सांगणार आहोत. इचलकरंजी हे गाव राजवाड्यापासून अगदी लहान होते. आता जिथं वर्धविनायक मंदिरची स्थापना केली आहे तिथे श्रींची मूर्ती सुमारे 200 वर्षापेक्षाही अधिक काळातील दगडामध्ये कोरलेली दगडी कटड्यावर स्वयंभू होती. 50 वर्षापूर्वी उद्योगपती मल्लया स्वामी दादा गुरुजी, भाट गुरुजी, डॉक्टर बंडा भिडे असे 10-12 जण यावेळेला पोहायला येत असताना गवताच्या दड्ड्यातून घंटीचा आवाज कशाचा येतो हे बघण्यासाठी म्हणून आले आणि वरदविनायकाची पूजा करताना एक 2-3 शेतकरी या ठिकाणी त्यांना दिसून आले. त्यावेळेला उघड्यावरतीच या ठिकाणी वरदविनायकाची पेशवेकालीन छोटीशी मूर्ती होती. स्वामीदादांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते एकत्रित होऊन त्या ठिकाणी वर्गणी काढली आणि भव्य अशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी बांधलं. दरवर्षी पावसाळ्यात महापूर येऊन मंदिर पाण्याखाली जात असते. त्याचवेळी श्री वरदविनायकाची मूर्ती नदीवेशच्या पुरातन श्री दत्त मंदिरात व अलीकडे सत्यनारायण मंदिरामध्ये त्याची नियमित पूजा अर्चा करण्यासाठी ठेवली जाते. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण होत असल्याने श्रीच्या भक्तांची व देणगीदारांची संख्याही वाढू लागलेली आहे. बरेच भक्त श्रींचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात. तसेच सदैव सजलेला श्रींचा गाभारा व गर्द झाडे आणि त्यावरील विविध पक्ष्यांचा गजबजलेला परिसर. इचलकरंजीतील आराध्य दैवत असे हे गणपती मंदिर आहे. हा गणपती सर्वांना नवसाला पावतो. लाखो भाविक इथे आपल्या मनातील इच्छित मनोकामना व्यक्त करतात. त्यांना त्याचा अनुभवही येतो. असे हे आपले पंचगंगा वर्धविनायक भक्त मंडळाचे गणपती मंदिर आहे.